करण्यात आलेला आहे। महायुतीचे उमेदवार आशिष शेलार यांच्या प्रचारार्थ मराठी कलाकारांनी सगळ्या हजेरी लावली आहे। स्वतः आशिष शेलार आपल्या सोबत आहेत। सगळेच मराठी कलाकार तुमच्यासाठी प्रचारार्थी रस्त्यावर उतरलेत, काय कंदील सांगा? मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करीन। माझे ऋणानुबंध संबंध संपर्क आणि आपलेपणा हा मराठी नाट्यसृष्टी, मराठी संगीतसृष्टी, मराठी सिनेमा आणि आमचा हिंदी सिनेमा सोवा या सगळ्यांबरोबर आपुलकीचा साहित्य क्षेत्रातील राहिला आहे। मी कधीच त्यात राजकारण केलं नाही, आणलं नाही, त्यांनी आणलं नाही। या मातीशी प्रेम, नातं, जवळीक असणाऱ्या प्रथा, परंपरा, संस्कृती, सण हे माझे असल्याप्रमाणे मी वर्षभर वागतो आणि म्हणून त्या सगळ्यांनी मला असं म्हटलं की बाबा तुला मदत करायची, तुला समर्थन करायचं आहे, म्हणून आम्ही येतो। मी त्यांचं स्वागत केलं, मी त्यांचा ऋणी आहे। राजकीय प्रश्न असा आहे की ही निवडणूक आपण जर पाहिली तर वोट जिहाद विरुद्ध धर्मयुद्ध, वोटा तर हे नेमकं लोक कोणाला सपोर्ट करतील आता काय तुम्हाला वाटतं? जेव्हा नोमानी काय कोण जो आहे तो ज्यावेळेला वोट जिहादची भाषा करील आणि त्याचे सिपासालार उद्धवजी, शरद पवार, नाना पटोले यांची नावं घेईल आणि ती मंडळी याला नकारणारी नाहीत, तर अशा या मंडळींना वोट जिहाद करण्याच्या गँगमध्ये असलेल्या नोमानीच्या गँगमधली उद्धवजीपासून पवारांपर्यंतच्या व्यक्तीला उत्तर द्यायला मतांचं धर्मयुद्ध तर होणारच। आणि ते मतांचं धर्मयुद्ध जर देवेंद्रजी मांडत असतील तर त्याचा मला अभिमान आहे। देवेंद्र फडणवीस वारंवार मतांचं धर्मयुद्ध म्हणतात, पण उद्धव ठाकरे त्यांना म्हणतात की धर्मयुद्ध याचा अर्थ तुम्हाला कळतो का? थेट त्यांनी आव्हान केलं। नाही, माझा प्रश्न तोच आहे ना, उद्धवजी तुम्हाला धर्म कळलाय का? तुम्हाला पुत्र धर्म कळलाय का? तुम्हाला पुत्र धर्म कळला असता तर पित्याने दिलेल्या धर्माची तुम्ही त्या ठिकाणी पालखी वाहिली असती। तुम्ही पुत्र धर्मात नापास झालेले आहात आणि त्यामुळे तुम्ही दुसऱ्याला धर्म आणि युद्ध शिकवू नका। तुम्ही गृहयुद्धामध्ये अडकलेले आहात। तुम्ही तुमच्या सख्या भावाशी न्यायालयात युद्ध लढतात, तुम्ही तुमच्या सख्या बहिणीशी प्रॉपर्टीचं युद्ध लढतात, तुम्ही तुमच्या सख्या चुलत भावाशी पारिवारिक युद्ध लढतात, तुम्ही गृहयुद्धामध्ये नापास झालात आणि धर्म या विषयाला समजण्यामध्ये अजून पात्रताही कमवली नाहीत, म्हणून पिता धर्मात तुम्ही विटंबना केली आहे। आम्हाला तुम्ही शिकवायला जाऊ नका। निवडणुकीच्या प्रचाराची सांगता जी आहे ती आज संध्याकाळी होणार आहे, त्यामुळे उमेदवारांचा भर जो आहे तो आता प्रचार रॅलीवरती आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये बँड्राचे उमेदवार महायुतीचे आशिष शेलार यांच्या प्रचारार्थ मराठी सगळे कलाकार जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सगळ्याच मराठी कलाकार मतदारांना आव्हान करण्यासाठी आशिष शेलार यांच्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। भाऊ, आशिष शेलार यांच्या प्रचारात आलात, काय आव्हान करताय तुम्ही मतदारांना? काय नाही, खरं तर आपल्या विभागात ज्यांनी जी कामं केलेली आहेत, खरं तर आज महत्त्वाची गोष्ट आहे की आपापल्या विभागामध्ये जी महत्त्वाची कामं म्हणजे आमच्या कलाकार लोकांसाठी त्यांनी लॉकडाऊनपासून तर आजपर्यंत जी अडचण येईल त्या कामासाठी आमचे कलाकार मित्र आहेत, म्हणून त्यांना आज आम्ही सपोर्ट करायला इकडे आलेलो आहोत। वेगळं आव्हान तुम्ही एक कलाकार म्हणून करताय का? 20 तारखेला मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं, कारण मुंबई सारख्या किंवा शहरांमध्ये मतदान कमी होताना पाहायला मिळतं। नाही, मतदान नक्कीच केलं पाहिजे। कुठला उमेदवार आहे ते तुम्ही तुमचं ठरवायचं आहे की कुठल्या मतदाराला मत द्यायचं आहे तुमचं, पण मतदानाची ही सुट्टी नाही आहे, तर तो एक हक्काचा आपला दिवस असतो। मतदारांना काय आव्हान करताय? मला एवढंच सांगायचं आहे की आशिष शेलार यांनी त्यांच्या वॉर्डात आणि अनेक महिलांसाठी खूप काम केलं आहे आणि ते करत आहेत। आणि मला पर्सनली विचाराल तर महिलांसाठी विचार करणारा जो असतो तो देशासाठी विचार करणारा असतो, तो त्याच्या स्टेटसाठी विचार करणारा असतो। आणि एवढंच सांगेन की बहुमताने आशिषजींना वोट द्या आणि त्यांना विजयी ठरवा। कॅमेरामॅन रोहन सोबत विनायक डावरुंग, TVNN मराठी, मुंबई।